अब बात करेंगे पालघर जिले के वाड़ा तालुका की, जहां के पोशेरी स्थित आइडियल इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी कॉलेज में पढ़ने वाली एक हिंदू छात्रा के साथ रैगिंग का गंभीर मामला सामने आया है। आरोप है कि मेडिकल की पढ़ाई कर रही छात्रा को रात के समय कुछ मुस्लिम छात्राओं द्वारा जबरन नमाज पढ़ने के लिए मजबूर किया गया। इस मामले को लेकर बजरंग दल ने कड़ा आरोप लगाया है। घटना के बाद वाड़ा पुलिस थाने में संबंधित छात्राओं के खिलाफ मामला दर्ज किया गया है। वहीं मामले की गंभीरता को देखते हुए पालघर के पुलिस अधीक्षक यतीश देशमुख ने मेडिकल कॉलेज का दौरा कर स्वयं मौके की जांच की। पुलिस अधीक्षक ने स्पष्ट निर्देश दिए हैं कि जिले के किसी भी कॉलेज में यदि रैगिंग जैसी घटना सामने आती है तो तुरंत पुलिस को इसकी सूचना दी जाए। साथ ही संबंधित महाविद्यालय प्रशासन को भी सख्त कार्रवाई करने के आदेश दिए गए हैं। फिलहाल मामले की गहनता से जांच अब भी जारी है। आयडियल कॉलेज ऑफ मेडिकल सायन्सेस या परिसरामध्ये एका फर्स्ट इयरच्या विद्यार्थिनीने तिच्यासोबत रात्री रॅगिंगचा प्रकार झाल्याची एक तक्रार आम्हाला प्राप्त झाली आज दुपारी। त्या अनुषंगाने त्वरित वाडा पोलीस स्टेशनचे इंचार्ज स्टाफ अधिकारी तसेच मी स्वतः आम्ही घटनास्थळी त्वरित रवाना झालेलो आणि याबद्दल अधिक आम्ही सखोल चौकशी करतोय की नेमकी घटना कशी झाली रॅगिंगचं कॉलेज मॅनेजमेंटतर्फेही त्याची इमिजिएट त्यांनी कमिटी स्थापन केलेली आणि त्यामध्ये जे काही ॲलिगेशन्स केलेले आहेत त्याची आम्ही सत्यता पडताळून बघतोय। त्यात जशी सत्यता आढळेल त्यानुसार इमिजिएटली त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल। आता आपण आयडियल कॉलेजची इथे आहेत। आयडियल कॉलेजमध्ये काल रात्री 10 ते 11च्या वेळेमध्ये एक आपली हिंदू मुलगी जी अहिल्यानगरमधून इथे कॉलेजमध्ये शिकायला आहे, त्या हिंदू मुलीसोबत काही इथली वॉर्डन आणि काही इथल्या मुस्लिम मुली त्या तिला नमाज पढायला सांगत होत्या आणि धर्मांतराचा असा प्रकार चालू होता। त्या मुलींनी सक्त तिला नकार दिला, पण त्या मुली तिच्याशी वाद करायला लागल्या, बोलायला लागल्या। ती मुली ते घाबरली। त्या मुलींनी तो प्रकार तिच्या आईवडिलांना सांगितला। आईवडील सुद्धा घाबरले, तर हा प्रकार काय करायचा, आपण कधी जायचं, कधी पोचायचं। तर तिथल्या आपले काही बजरंग दलचे काही कार्यकर्ते होते, त्यांनी आपल्याला संपर्क केला। त्यांनी आपल्याला तो विषय सांगितला का वाडा तालुक्यामध्ये आयडियल कॉलेज आहे, या कॉलेजमध्ये असे प्रकार चालू आहेत। तर आम्ही लगेचच कॉलेजमध्ये हजर झालो, पण आमच्या याच्या आधीच इथे वाडा पोलीस स्टेशनचे PI किंवा पोलीस सर्व उपस्थित होते। हा प्रकरण खूप गंभीर आहे आणि असे प्रकार याच्या आधीसुद्धा या कॉलेजमध्ये चालू आहेत। या कॉलेजमध्ये हॉस्पिटल आहे, या कॉलेजमधला जो स्टाफ आहे, या इथल्या सगळे विद्यार्थ्यांचे जे पालक येतात यांना सगळ्यांना तो उलट स्टाफ बोलतो। हा स्टाफ कधीच त्यांच्याशी चांगल्या पद्धतीने बोलत नाही। इथे हा जो कॉलेज आयडियल कॉलेज आहे, जे अभिषेक जैन आहेत, यांनी हा पूर्ण प्रकार एकदम नीट बघावा आणि इथल्या कॉलेजची जी शिस्त आहे ती प्रामाणिकपणे ठेवावी। आमची सगळ्यांनी विनंती आहे की असे जे प्रकार जर इथे घडत असतील तर याच्यापुढे जर प्रकार घडले किंवा याच्यापुढे जर काय आमच्याकडे कंप्लेंट आली तर आम्ही बजरंग दल पूर्ण आंदोलन करू आणि आमच्या पद्धतीने जे काही आम्हाला करता येईल ते आम्ही करू।